नमस्कार मुलांनो, आज आपण घेणार आहोत इयत्ता 6वी आणि आपला विषय आहे इंग्रजी. इंग्रजीमधला आपला जो टॉपिक आहे तो आहे मुलांनो 4.1 द नाइटिंगेल अँड द नोबलमॅन. हा जो टॉपिक आहे त्याबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत आणि याविषयी आपल्याला काय शिकायला मिळणार आहे. ही एक स्टोरी आहे, बोधकथा आहे आणि त्या बोधकथेतून आपल्याला काही संदेश देण्यात आलेले आहे जे आपल्याला फॉलो करायचे आहेत. बघूया तर या स्टोरीमध्ये या एक सुंदर अशा जी काही गोष्ट आहे त्या गोष्टीमधून आपल्याला आज काय शिकायला मिळतं ते आपण सविस्तरपणे बघूया. तर पहा मुलांनो, आपल्या टॉपिकचं नाव आहे 4.1 द नाइटिंगेल अँड द नोबलमॅन. या स्टोरीमध्ये या एका सुंदर छान अशा बोधकथेमध्ये आपल्याला काय शिकायला मिळणार आहे ते आज आपण सविस्तरपणे बघणार आहोत. तर पहा मुलांनो, आपण त्याबद्दल माहिती करून घेऊया. तर पहा मुलांनो, काय आहे, दिस स्टोरी इज अबाउट अ नोबेलमॅन. बघा, ही स्टोरी कुणाबद्दल आहे तर दिस स्टोरी इज अबाउट अ नोबेलमॅन अँड अ नाइटिंगेल. लेट अस रीड अबाउट द सिक्रेट ऑफ हॅपीनेस विच द बर्ड्स शेअर्ड विथ द नोबेलमॅन. बघा, ही जी अशी स्टोरी आहे जी एक पक्षी जो आहे गाणारा पक्षी तो काय करत आहे तर एका मनुष्यासोबत म्हणजे सरदारसोबत एक काही हॅपीनेसच्या 2 गोष्टी ज्या आहेत त्या शेअर करणार आहेत. म्हणजेच माणूस कितीही श्रीमंत असला तरी देखील सगळेच श्रीमंत माणसं हे हॅपी असतातच असे नाही. तर हॅपीनेस फक्त पैशाने मिळत नाही, तर हॅपीनेससाठी काही गोष्टी आहेत, काही संदेश आहेत जे आपण काय करायला पाहिजे तर फॉलो करायला पाहिजे. हेच इथे या गोष्टीमध्ये आपण काय शिकणार आहोत, या बोधकथेतून आपण काय बोध घेणार आहोत. तर जो एक पक्षी आहे त्या पक्षीचं नाव काय आहे मुलांना तर पहा, नाइटिंगेल अँड द नोबेलमॅन. ह्या दोघांची ही इथे एक स्टोरी आहे. आणि तो जो नोबेलमॅन आहे, जो सरदार आहे, तो कसा आहे तर तो श्रीमंत आहे आणि त्याला एक पक्षी भेटतो. कुठला पक्षी तर त्याला नाइटिंगेल, एक गाणारा पक्षी त्याला भेटत असतो आणि तो काय करतो तर त्या नाइटिंगेलला कॅच करतो आणि एका केजमध्ये बंदिस्त करून ठेवत असतो. आणि मग तेव्हा जो हा नाइटिंगेल आहे तो काय म्हणत असतो नोबेलमॅनला की तू काय कर, मला सोड आणि त्या बदल्यात मी तुला काय करेन तर काही सिक्रेट अशा हॅपी राहण्याच्या, आनंदित राहण्याच्या गोष्टी तुला मी शेअर करेन. त्याबद्दलच काय आहे, ही एक बोधकथा आहे. सुंदर छान अशी एक गोष्ट आहे जी आपण पुढील प्रमाणे अभ्यासू. तर पहा मुलांनो, नेक्स्ट काय सांगितलेलं आहे आपल्याला, वन्स देअर लिव्ह अ नोबेलमॅन इन अ फार अवे लँड. एका ठिकाणी कोण राहत होता तर हा जो नोबेलमॅन आहे, एक सरदार आहे, तो राहत होता. वन्स देअर लिव्ह अ नोबेलमॅन इन फार अवे लँड म्हणजेच खूप दूरवर एक सरदार हा राहत होता. आणि बघा, त्याला जो नाइटिंगेल आहे तो कसा भेटलेला आहे. नेक्स्ट लाईन बघा मुलांना आपली काय आहे, ही कॉट. कॉट म्हणजेच काय मुलांना तर पकडणे. पहा, CAUGHT कॉट म्हणजेच काय मुलांना तर पकडणे. बघा, कॉट म्हणजेच काय तर पकडणे. ही कॉट, हे म्हणजेच त्याने, कोणी तर हा जो नोबेलमॅन आहे त्याने काय पकडलेले आहे पाहूया, अ नाइटिंगेल. नाइटिंगेल म्हणजेच काय मुलांना तर एका पक्षाचं हे काय आहे तर नाव आहे. काय आहे, एका पक्षाचे नाव. काय आहे मुलांना तर नाइटिंगेल हे एका पक्षाचे नाव आहे. अँड पुट हिम इन केज. बघा मुलांना, केज म्हणजेच काय, CAGE. काय मुलांना CAGE. केज म्हणजेच काय तर पिंजरा. काय मुलांना, केज म्हणजेच पिंजरा. आणि आपण बघितलेलं आहे की हे म्हणजे तो आणि कॉट म्हणजेच काय मुलांना CAUGHT. कॉट म्हणजेच पकडणे. काय पकडलेलं आहे तर त्याने नाइटिंगेलला पकडलेलं आहे. आणि पुट म्हणजेच काय मुलांना PUT. पुट. पुट म्हणजे ठेवणे. काय मुलांना PUT. पुट म्हणजेच ठेवणे. हिम इन केज. त्याच्या पिंजऱ्यामध्ये त्याने कुणाला ठेवलेलं आहे तर नाइटिंगेलला ठेवलेलं आहे. त्याला पिंजऱ्यालाच आपण काय म्हणणार आहोत तर केज असे म्हणणार आहोत. आणि त्या केजमध्ये नाइटिंगेलला ह्या नोबेलमॅनने ठेवलेलं आहे. देन बघा मुलांना काय झालेलं आहे, द नाइटिंगेल डिड नॉट लाईक टू बी शट इन अ केज, सो इट बिगॅन टू प्लीड टू सेट इट फ्री
अँड बघा इथे काय सांगितलेलं आहे, द नाईटिंगल. नाईटिंगल म्हणजेच काय आपल्याला माहीत आहे की एक गाणारा जो पक्षी आहे, जो फ्रीडममध्ये होता, अगदी स्वतंत्र असा पक्षी होता, जो गात गात मस्तपैकी आकाशामध्ये काय करत होता, भरारी घेत होता, तो फ्लाइंग करत होता, उडत होता, पण डिड नॉट लाईक टू बी शट इन केज. पण एका माणसाने काय केलेलं होतं, एका नोबलमॅनने काय केलेलं होतं की त्याला पकडलं होतं आणि कुठे ठेवलं होतं, तर त्याच्या पिंजऱ्यामध्ये ठेवलेलं होतं. नंतर बघा, सो इट बिगॅन टू प्लीड टू सीट इट फ्री अँड. म्हणजेच कुणालाही बघा मुलांना पिंजऱ्यामध्ये राहायला आवडत नाही. मग ते पक्षी असो की साधारण मनुष्य असो, कुठलाही व्यक्ती असो किंवा प्राणी असो, पक्षी असो, त्यांना केजमध्ये म्हणजेच पिंजऱ्यामध्ये राहणं हे आवडत नाही. तसंच या सरदारने सुद्धा काय केलेलं आहे, या पिंजऱ्यामध्ये एका पक्षीला कैद केलेलं आहे, पकडलेलं आहे. आणि हे जे त्यांनी फ्रीडम जे आहे ह्या सरदारने त्याचं घेतलेलं आहे, स्वतंत्र घेतलेलं आहे. आणि हे कुणाला नाही आवडत आहे, तर हे ह्या नाईटिंगलला आवडत नाही आहे. तर पहा मुलांना, आपण इथे बघितलेलं आहे की हा जो एक नोबेल मॅन आहे त्याने काय केलेलं आहे, तर नाईटिंगलला एका केजमध्ये पकडलेलं आहे. आणि ही गोष्ट जी आहे ह्या पक्षाला आवडलेली नाही आहे, या बर्डला ते आवडलेली नाही आहे. मुक्त संचार करणारा हा जो पक्षी आहे त्याला त्यांनी काय केलेलं आहे, कैद केलेलं आहे, पकडून ठेवलेलं आहे. ही गोष्ट मग तो मनुष्य असो, प्राणी असो, पक्षी असो, कुणालाही आवडत नाही. आणि ही गोष्ट कुणाला नाही आवडली, तर हा कैद केलेला जो पक्षी आहे त्याला नाही आवडलेले आहे. मग तो पुढे काय म्हणत आहे, जो हा सरदार आहे किंवा हा जो नोबेलमॅन आहे, त्याला जो बर्ड आहे, नाईटिंगल आहे, तो काय म्हणत आहे तो आपण बघूया. बघा, जो पक्षी आहे तो ह्या कोणाला, तर ह्या नोबेलमॅनला तो म्हणत आहे की ऑफर टू टेल हिम द सिक्रेट ऑफ हॅपीनेस इन रिटर्न. म्हणजेच हा काही ऑफर करत आहे कुणाला, तर नोबेलमॅनला. तो काय ऑफर करत आहे बघा, ऑफर काय करत आहे, टू टेल हिम. त्याला तो काय म्हणत आहे पहा, द सिक्रेट. सिक्रेट म्हणजेच काय मुलांना, तर काही समजुतीच्या गोष्टी, काही सिक्रेट असं गोष्टी आहेत ज्या मी तुला काय करणार आहे, शेअर करणार आहे, असं जो नाईटिंगल आहे तो नोबेलमॅनला म्हणत आहे. ऑफ हॅपीनेस इन रिटर्न. जर तू मला या पिंजऱ्यामधून, आपल्याला इथे हा जो पिंजरा दिसत आहे, या पिंजऱ्यामधून जर तू मला फ्री केलं, मोकळं केलं, तर मी काय करणार आहे, तुला काही गोष्टी ज्या आहे कशाबद्दलच्या, तर हॅपीनेसबद्दलच्या. पहा, हॅपीनेस म्हणजेच काय मुलांनो, HAPPINESS. हॅपीनेस म्हणजेच काय, तर आनंदी राहण्याचं रहस्य जे आहे ते हा जो पक्षी आहे, कुठला, नाईटिंगल हा जो पक्षी आहे, तो कोणाला सांगणार आहे, तर या सरदारला सांगणार आहे की जर तू मला मोकळं केलं, फ्री केलं, जर माझं फ्रीडम मला तू परत दिलं, तर त्याबद्दल मी तुला काही सिक्रेट सांगणार आहे. आणि त्या सिक्रेट जर तू ऐकलं तर तू कसा असणार आहे, लाईफ टाईम तू हॅपी असणार आहे. अशा 2 गोष्टी मी तुला काय करणार आहे, तर सांगणार आहे. इन रिटर्न. रिटर्न म्हणजेच काय मुलांनो, तर त्या बदल्यात. कशाच्या बदल्यात, जर हा जो नोबेलमॅन आहे त्याने जर नाईटिंगलला सोडलं, तर त्या बदल्यात मी तुला काय देणार आहे, तर काही 2 गोष्टी अशा सांगणार आहेत ज्याने तू आयुष्यभर कसा राहशील, सुखी राहशील, हॅपी राहशील. आणि आता त्या 2 गोष्टी कुठल्या आहेत त्या आपण जाणून घेऊया. बघा मुलांना, देन काय आहे, द नोबेलमॅन वॉज रिच बट अनहॅपी विच मेड हिम क्युरियस टू नाव द सिक्रेट ऑफ हॅपीनेस. पहा, हा जो मनुष्य आहे, कुठला, नोबेलमॅन, तो कसा होता, द नोबेलमॅन वॉज रिच. रिच म्हणजेच काय मुलांनो, पहा, RICH. रिच म्हणजेच काय मुलांनो, तर श्रीमंत. कोण श्रीमंत होतं मुलांनो, तर RICH. रिच म्हणजेच काय, तर श्रीमंत. कोण श्रीमंत होतं, हा जो नोबेलमॅन आहे, सरदार आहे, तो कसा होता, तर पैशाने खूप श्रीमंत होता. बट अनहॅपी. पण कसा होता तो, तर अनहॅपी होता. म्हणजे तो त्याच्या लाईफमध्ये खुश नव्हता, आनंदित नव्हता. त्याला पैसा तर भरपूर होता, पण नेमकं आपण सुखी जीवन कसं जगायचं हे मात्र त्या नोबेलमॅनला माहीतच नव्हतं. मग बघा, विच मेड
him curious to know the secret of happiness. म्हणूनच हा जो नाइटिंगेल आहे तो काय म्हणत आहे नोबलमॅनला की मला माहिती आहे तू कसा आहे की तू खूप श्रीमंत आहे पण अनहॅपी आहेस, तुझ्या लाईफमध्ये तू दुःखी आहे. म्हणून मी काय करणार आहे, तू आनंदी राहण्यासाठी मी तुला काही सिक्रेट गोष्टी सांगणार आहेत. बघा तो काय सांगत आहे, ही लेट द बर्ड गो. जेव्हा पक्षाने, हा जो नाइटिंगेल आहे त्याने काय केलेलं आहे तर सरदारला काय सांगितलेलं आहे की तू कसा आहे, श्रीमंत तर आहेस पण अनहॅपी आहेस, तू श्रीमंत आहे पण तू दुःखी आहेस. मला तू या पिंजऱ्यामधून काय कर तर तू मला या पिंजऱ्यामधून बाहेर सोड, मला माझं स्वतंत्र तू परत दे. त्या बदल्यात मी काय करणार आहे तर तुला 2 अशा गोष्टी सांगणार आहे की ज्यामुळे तू तुझ्या लाईफमध्ये कसा असणार आहे तर सुखी असणार आहे. आणि मग आपण इथे बघितलेलं आहे, या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे की या नोबलमॅनने काय केलेलं आहे, त्याने जो पक्षी जो नाइटिंगेल आहे तो त्याने कैद केलेला, कॉट केलेला. कशामध्ये तर एका केजमध्ये, त्याच्याजवळ असलेल्या एका केजमध्ये त्याने नाइटिंगेलला काय केलेलं तर कॉट केलेलं, पकडलेलं. आणि पकडल्यानंतर मग त्याने कळकळीची विनंती केली कुणाला तर नोबलमॅनला की तू काय कर, मला या पिंजऱ्यातून बाहेर काढ, मला तू स्वतंत्रपणे उडू दे. त्याबद्दल मी तुला काय करणार आहे, रिटर्नमध्ये 2 गोष्टी अशा सांगणार आहे ज्यामुळे तू काय राहणार आहे तर लाईफ टाईम तू हॅपी राहणार आहे. आणि म्हणून सरदारने म्हणजेच नोबलमॅनने काय केलेलं आहे तर हा जो पिंजरा आहे या पिंजऱ्यामध्ये असलेला जो पक्षी आहे त्याला त्याने सोडून दिलेला आहे. आणि बघा हा जो बर्ड आपल्याला इथं दिसत आहे तो कसं झालेला आहे, मुक्त झालेला आहे, स्वच्छंद झालेला आहे. आता तो त्याच्या मनाने कुठेही उडू शकतो, कुठेही फ्लाईंग करू शकतो. का? कारण त्याने कळकळीची विनंती केली होती कुणाला, नोबलमॅनला. आणि मग त्या माणसाने काय केलेलं, जो नाइटिंगेल आहे त्याला त्याने सोडून दिलं. आणि आता पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या नोबलमॅनला नाइटिंगेल सांगणार आहे की तू कसा हॅपी राहशील, कसा आनंदी राहशील. देन बघा मुलांना, द नाइटिंगेल टोल्ड हिम द सिक्रेट्स ऑफ हॅपीनेस वाईल टेकिंग ऑफ. आता हा जो नाइटिंगेल आहे त्याने नोबलमॅनला सांगायला सुरुवात केलेली आहे अशा 2 गोष्टी ज्यामुळे हा जो नोबलमॅन आहे तो आयुष्यभर कसा असू शकतो तर तो हॅपी असणार आहे, आनंदी असणार आहे. यासाठी तो काय करणार आहे, हा जो नोबलमॅन हॅपी राहण्यासाठी काही गोष्टी त्याला शेअर करणार आहे. बघा, द नाइटिंगेल टोल्ड म्हणजेच काय आपण एक्सप्लेन केलेलंच, सांगणे किंवा बोलणे. हे म्हणजे त्याला काय सांगितलेलं आहे तर सिक्रेट्स, काही गुपित रहस्य जे आहे ते शेअर केलेलं आहे नाइटिंगेलने. कशासाठी तर हॅपीनेससाठी. तुला जे आहे सुख कसं मिळणार आहे, आनंद कसा मिळणार आहे याचे काही सिक्रेट्स, याचे काही गुपित रहस्य हे नाइटिंगेलने कुणाला शेअर केलेले आहे तर नोबलमॅनला शेअर केलेले आहे. देन बघा मुलांनो, नेवर क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क. काय सांगितलेलं आहे, जी पहिली गोष्ट आहे मुलांना ते काय आहे, जो पहिला थॉट आहे, पहिला विचार आहे, ते पहिलं सिक्रेट आहे ते काय आहे तर नेवर क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क. म्हणजेच काय की जे काही घडून गेलेलं आहे, होऊन गेलेलं आहे त्याबद्दल तुम्हाला काय करायचं नाही आहे, विचार करायचा नाही. जो भूतकाळ आपला चांगला असो वाईट असो, भूतकाळ हा भूतकाळाच्या जागी, पास्टच्या जागीच आपल्याला ठेवायचा आहे. त्या गोष्टीचा आपल्याला प्रेझेंटमध्ये विचार करायचा नाही आहे. ही झाली काय मुलांनो तर पहिली गोष्ट. कुठली आहे ती तर नेवर क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क. मागे जर आपलं काही अहित झालेलं असेल, काही गोष्टी घडून गेलेल्या असतील ज्या आपल्याला पुढे त्रासदायक असेल तर त्या हिस्ट्रीबद्दल आपल्याला काय करायचं नाही आहे तर व्यर्थ निरर्थक असे शब्द आपल्याला काढायचे नाही आहे किंवा आपला पास्ट आपल्याला आठवायचं नाही आहे, जेणेकरून काय होणार आहे की आपल्याला पुढे दुःख उभं राहणार नाही. नेक्स्ट बघा मुलांनो, फर्स्ट गोष्ट तर आपली ही झालेली आहे की पास्टचा आपल्याला विचार करायचा नाही आहे. आणि सेकंड आहे नेवर ट्रस्ट आयडियल वर्ड्स. म्हणजे तू काय करायचं आहे, कुठल्याही निरर्थक शब्दांवरती विश्वास ठेवायचा नाही आहे.
पहा, नेवर ट्रस्ट. ट्रस्ट म्हणजेच काय की विश्वास ठेवणे. आपण काय करत असतो की कोणी काहीही बोललं तर आपण त्यावरती ट्रस्ट करत असतो, विश्वास ठेवत असतो. पण ह्या पक्षाने नाईट ईगलने काय सांगितलेलं आहे की नेवर ट्रस्ट आयडियल वर्ड्स. तू कोणाच्याही बोलण्यावर पटकन विश्वास ठेवू नकोस. नंतर बघा, द नोबेल मॅन फाउंड द ॲडवाईस व्हेरी सिली. आता बघा, ह्या पक्षाने त्याला 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत. कुठल्या 2 सिक्रेट त्याने शेअर केलेले आहे हॅपी राहण्यासाठी, आनंददायी राहण्यासाठी. ज्यातली पहिली गोष्ट काय होती तर नेवर क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क. आणि जी दुसरी गोष्ट होती ती काय होती तर नेवर ट्रस्ट आयडियल वर्ड्स. पहिलं होतं की तुम्ही पास्टचा भूतकाळाचा विचार करायचा नाही आहे. त्यामध्ये ज्या काही गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्या प्रेझेंटमध्ये तुम्ही आठवायच्या नाही आहेत, त्या तिथल्या तिथे सोडून द्यायच्या आहेत. आणि दुसरी जी गोष्ट आपली होती ती अशी आहे की नेवर ट्रस्ट आयडियल वर्ड्स. म्हणजे तुम्ही कुठल्याही निरर्थक शब्दांवरती काय ठेवायचं नाही आहे तर ट्रस्ट करायचं नाही आहे, विश्वास ठेवायचा नाही आहे. त्यावर हा जो सरदार आहे, नोबेल मॅन आहे, तो काय म्हणत आहे तर द नोबेल मॅन फाउंड. फाउंड म्हणजेच काय मुलांना तर शोधणे, FOUND. फाउंड म्हणजेच शोधणे. कुणी तर नोबेल मॅन. आणि फाउंड म्हणजे शोधणे द ॲडवाईस व्हेरी सिली. आता ह्या ज्या नाईट ईगलने जी काही ॲडवाईस दिलेली आहे, ॲडवाईस म्हणजेच काय मुलांना तर काही मौल्यवान असे संदेश ह्या नाईट ईगलने नोबेल मॅनला दिलेले आहेत. पण त्याला हा जो नोबेल मॅन आहे तो काय म्हणत आहे की व्हेरी सिली. व्हेरी सिली म्हणजेच काय तर मूर्खपणाचे तुझे काय आहेत तर हे संदेश आहेत आणि ते तू मला काय देत आहे तर निरर्थक देत आहे. म्हणून या शब्दांवरती सरदारने किंवा नोबेल मॅनने विश्वास ठेवलेला नाही आहे. पण हे जे 2 संदेश आहेत जे हा जो नाईट ईगल आहे तो देत आहे, कुठले नेवर क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क आणि नेवर ट्रस्ट आयडियल वर्ड्स. पास्ट आठवून आपल्याला क्राईम करत बसायचं नाही आहे, रडत बसायचं नाही आहे, निरर्थक शब्दावरती आपल्याला विश्वास ठेवायचा नाही आहे. मग हे दोन्ही गोष्टी जर आपण फॉलो केल्या तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये दुःख हे येणार नाही आहे आणि आपण नेहमी कसे राहणार आहोत तर आनंदी राहणार आहोत. हे जे त्याचे सिक्रेट्स होते 2 हे खरं तर खूप कसे आहेत मौल्यवान आहेत, खूप फायदेशीर आहेत, बेनिफिट देणारे आहेत. पण तरीसुद्धा जो नोबेल मॅन आहे तो काय म्हणत आहे त्या पक्षाला की तुझे हे जे संदेश आहेत ते कसे आहेत तर मूर्खपणाचे आहेत, ते निरर्थक आहे, असं नोबेल मॅन या नाईट ईगलला म्हणत आहे. पुढे बघूया. नेक्स्ट पहा मुलांना काय आहे. द नाईट ईगल फ्ल्यू अ लिटल हायर अँड ब्लर्टेड दॅट इट हॅड रेड डायमंड्स अंडर इट्स विंग. आता तो जो पक्षी आहे नाईट ईगल जो आहे तो या पिंजऱ्यामधून उडून जो आहे फ्री तर झाला होता. बाहेर तर त्याला ह्या सरदारने काढलेलं तर होतं, पण त्याने जे काही सिक्रेट शेअर केले होते नोबेल मॅनसोबत ते मूर्खपणाचे आहेत असं नोबेल मॅन त्याला म्हणत होता. आणि मग पिंजऱ्यापासून म्हणजेच त्याच्या हाईटपासून थोड्या उंचीवरती हा पक्षी उडत गेला आणि तो बघा काय म्हणत आहे की द नाईट ईगल फ्ल्यू म्हणजेच उडणे, तो थोडासा वरती उडत गेला आणि अ लिटल हायर अँड ब्लर्टेड दॅट इट हॅड रेअर डायमंड्स. म्हणजेच खरे डायमंड जे आहे ते कुठे आहेत तर अंडर इट्स विंग्स. म्हणजेच त्याच्या पंखाखाली काय आहेत, हा जो आपल्याला बर्ड दिसत आहे त्याच्या पंख्याखाली काय आहेत तर 2 असे डायमंड्स इथे त्याने लपवलेले आहेत त्याच्या पंखाखाली. हे काय कोण सांगत आहे तर जो नाईट ईगल आहे तो त्या नोबेल मॅनला सांगत आहे की अरे तू मला तर सोडला आहे पण तू मला सोडून काय केलेलं आहे, खूप मूर्खपणा केलेला आहे. आणि तो थोडा उंचीवर जाऊन उडत असं सांगत आहे की तू मला सोडून काय केलेलं आहे, मला फ्रीडम देऊन तू काय केलेलं आहे, पिंजऱ्यामधून मुक्त करून तू काय केलेलं आहे, खूप मूर्खपणा केलेला आहे. अरे माझ्या पंखाखाली काय आहे तर 2 डायमंड असे आहे. माझ्या पंखाखाली मी काय लपून ठेवलेले आहे तर 2 डायमंड लपून ठेवलेले आहेत. बघा आता जो नाईट ईगल आहे तो म्हणत आहे आफ्टर हिअरिंग दिस द नोबेल मॅन बिकेम रिअली
ॲंग्री म्हणजेच काय मुलांना, तर तो खूप चिडला आहे, तो रागावला आहे. अँड अनहॅपी, आणि कसं झालेला आहे, तो रागावलेला तर आहेच खूप आणि त्यानंतर तो खूप दुःखीसुद्धा झालेला आहे. अँड स्टार्टेड अब्युजिंग द बर्ड. अब्युजिंग म्हणजेच काय मुलांना, तर तो पक्षाला जो आहे तो शिवीगाळ द्यायला लागलेला आहे, ओरडू लागलेला आहे. का? कारण त्याने काय केलेलं आहे, पिंजऱ्यामधून त्या पक्षाला सोडून दिलेलं आहे. आणि यावर जो पक्षी आहे तो काय म्हणत आहे की अरे मूर्खा माणसा, तू काय केलेलं आहेस, मला सोडून तू खूप मूर्खपणा केलेला आहे. माझ्या पंखाखाली काय आहेत, तर 2 रिअल डायमंड आहेत. आणि त्यावर हा जो मनुष्य आहे, सरदार आहे, नोबलमॅन आहे, तो काय झालेला आहे, तर खूप चिडला आहे, रागावलेला आहे. आणि त्याने तो कसा झालेला आहे, तर दुःखी झालेला आहे. का दुःखी झालेला आहे? का बरं तो त्याला ओरडत आहे, शिवीगाळ करत आहे? कारण त्याच्याकडे आलेली जी काही संधी होती, त्याने जो काही पक्षी पकडला होता तो त्याने सोडून दिला होता. का सोडला होता? कारण हा जो नाईट ईगल आहे त्याने नोबलमॅनला विनंती केली होती, कळकळीची विनंती केली होती की तू मला या पिंजऱ्यातून बाहेर काढ, सोडव. त्या बदल्यात, त्या रिटर्नमध्ये मी तुला काय देणार आहे, तर मी तुला 2 मोलाचे असे काही संदेश देणार आहे, ज्यामुळे तू तुझ्या लाईफमध्ये कसं असणार आहे, तर हॅपी असणार आहे. म्हणून या नोबलमॅनने नाईट ईगलला सोडून दिलं. पण आत्ता हा काय करत आहे, मजा घेत आहे नाईट ईगलची. नाईट ईगल जो आहे तो नोबलमॅनची मजा घेत आहे आणि काय म्हणत आहे की अरे तू मला सोडून काय केलेलं आहेस, तर मूर्खपणा केलेला आहेस. माझ्या पंखाखाली काय आहे, तर 2 डायमंड आहेत. आणि मग हा जो नोबलमॅन आहे तो चिडलेला आहे आणि त्याला तो ओरडत आहे आणि रागवत आहे आणि खूप दुःखी तो झालेला आहे. देन बघा मुलांनो, देन द नाईट ईगल आस्क्ड द नोबलमॅन नॉट टू बी अपसेट अँड सेड इट वॉज काइंड इफ यू टू लेट मी गो. बघा, हा जो पक्षी आहे तो नोबलमॅनला काय म्हणत आहे की तू काय कर, तू जो विचार तू आता करतोयस तसा विचार तू करू नकोस. का? तू ॲपसेट होऊ नकोस, तू दुःखी होऊ नकोस. मी जे तुला सांगितलं आहे ते कसं आहे, तर खोटं आहे. तू मला पिंजऱ्यातून सोडून दिलेलं आहे, म्हणजेच तू कसा आहेस, तर दयाळू आहेस. आणि तू मी सांगितल्यावरच काय केलेलं आहे, तर विश्वास ठेवलेला आहे. बघा, त्यांनी 2 संदेश दिले होते. पहिला संदेश काय होता मुलांना, तर पहिला संदेश होता भूतकाळाच्या गोष्टी आठवून रडत बसायचं नाही आहे. आणि दुसरा होता की कुठल्याही वर्ड्सवरती विश्वास ठेवायचा नाही आहे, ट्रस्ट करायचं नाही आहे. पण हा बघा, तो काय करत आहे, ह्याची छोटीशी परीक्षा घेत आहे आणि सांगत आहे की तू काय केलेलं आहे, माझ्या निरर्थक शब्दांवरती विश्वास ठेवलेला आहे. हे शब्दावरती विश्वास ठेवून तू दुःखी होऊ नकोस. का? कारण मी कसं बोलत आहे, तर माझं जे बोलणं जे आहे, माझ्या पंखाखाली डायमंड आहे हे चुकीचं आहे, हे मी तुला खोटं बोलत आहे. आणि त्यावर बघा नोबलमॅन काय म्हणत आहे की तू कसा आहेस, जो नाईट ईगल आहे तो नोबलमॅनला म्हणत आहेस तू खूप दयाळू आहेस आणि माझे जे सल्ले आहेत ते निरर्थक नाही आहे. तू ते काय कर, तू ते फॉलो कर. नक्कीच तू तुझ्या लाईफमध्ये कसा असशील, तर हॅपी असशील.